मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता घरी बाप्पाच्या विसर्जनाची तयारी सुरू असते. तेवढ्यातच निरूपा पार्लरमधून घरी येते आणि गॉगल वगैरे लावून आलेली असते. आता बॉडी मसाज वगैरे सुद्धा तिने केलेलं असतं, त्यामुळे तिला खूप छान वाटतं आणि ती हॅलो असं दारात येत सर्वांनाच म्हणते. तेव्हा सगळेजण आता निरूपाकडे बघू लागतात आणि सर्वांना प्रश्न पडतो की हिने आपलं आज रंगरूप का बदललं असेल. गॉगल वगैरे लावून आली आहे, कडक साडीसुद्धा नेसली आहे. सत्या आता तिच्याकडे खूप वेळ पाहतच राहतो. तेवढ्यातच तेथे आता देविकासुद्धा येते आणि सगळ्यांकडे बघून हसत असते. तर आता सगळेजण एकदम शांत शांत असतात. ते पाहून सुधाकर राव विचारतात, हॅलो हॅलो, कोण हवंय आपल्याला. ते आता तिला ओळखच देत नाहीत. तेव्हा अचानक आता निरूपाचा चेहराच पडतो आणि ती लगेचच सुधाकर रावांना म्हणते, अहो हजबंड, अहो मी आहे तुमची मिसेस निरूपा. अहो बघा 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 तरी माझ्याकडे. तेव्हा सगळेजण निरूपाकडे बघू लागतात. तर रिया, रवी गालात हसतात आणि मीरासुद्धा, कारण आता निरूपाने पूर्ण तिचा चेहरा मोहराज बदललेला असतो. तेव्हा निरूपा म्हणते, अहो बघा ना माझ्याकडे. तेव्हा आजी म्हणते, अगं निरूपा, मी तर तुला ओळखलंच नाही की. तेव्हा निरूपा आता अजूनच शायनिंग मारू लागतो, गॉगल असा फिरवू लागते आणि म्हणते, काय आहे ना, मी आहेच सौंदर्याची खान आणि म्हणूनच तुम्ही ओळखलं नसेल सासूबाई. अहो तुम्हाला खरंच नाही समजणार सासूबाई. मग आता आजी टोमणा मारतात, अगं आणखी एखादी सौंदर्याची खान आली आणि आम्ही तिला ओळखलं नाही आणि ती म्हणाली की मीच निरूपा, तर हो हो म्हणाल्याशिवाय आमच्याकडे दुसरा कोणता पर्याय तरी आहे का. तेव्हा असं म्हटल्याबरोबरच आता घरातील सगळेजण निरूपावर हसत असतात. तेव्हा निरूपाला आता जरा कसं तरी होतं. देविकासुद्धा हसण्याचा चान्स आता सोडत नाही, कारण आजीने जबरदस्त टोमणा मारून निरूपाला क्षणातच आता जागेवर आणलेलं असतं. तेव्हा सत्य तर आता मोठ्या मोठ्याने हसतो आणि म्हणतो, अरे बाबो, इथे एक निरूपा झेपानी झाली आपल्याला आणि अजून एक निरूपा आली तर कसं होणार रे बाप मग तुझं. तेव्हा सुधाकर रावांसह घरातील सगळेजण म्हणजे मीरा, आजी आणि रवी, त्याचबरोबर रिया हसू लागतात. तेव्हा निरूपाला अजूनच कसं तरी होतं. तेव्हा निरूपा सत्यावर ओरडते आणि विचारते, काय रे, काय म्हणालास, काय म्हणालास, तोंड गप्प ठेव जरा. तेव्हा सुधाकर राव म्हणतात, ए निरूपा, मी ना तुला अगदी अगोदरच ओळखलं होतं. अगं अशी चेहऱ्यावर रंगरंगोटी करून तू चेहरा झाकशील ग, परंतु तुझ्या हावभावाचं काय, वागण्या बोलण्याचं काय. त्यावेळी आता निरूपा म्हणते, सासूबाईनेच सांगितलं की तू छान दिसली पाहिजे म्हणून, आणि म्हणूनच मी पार्लरमध्ये सुद्धा गेले होते. आणि तुम्ही काय हो माझी चेष्टा करताय, मी छान दिसतीये असं म्हणायचं सोडून तुम्ही तर माझ्यावरच हसताय. तेव्हा सुधाकर राव म्हणतात, बरं बाई बरं, छान दिसतीये, झालं समाधान. त्यानंतर आता आजी म्हणतात, चला चला आता सगळं राहू द्या, अगोदर विसर्जन करून घेऊयात. तेव्हा मीरा म्हणते, हो हो, अगोदर विसर्जनच करून घेऊ. त्यावेळी सत्या बाप्पाकडे बघतो आणि मनात विचार करतो की बाप्पा त्याच्या गावाला जाण्या अगोदर मला खूप छान असा एक मार्ग दाखवून गेलाय आणि त्यामुळेच मी आता बाप्पाचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. त्यानंतर त्याच्या खिशात जे पॅम्पलेट असतं सायकलिंगच्या स्पर्धेचं, ते पॅम्पलेट तो आता पाहतो आणि खुश होतो. पण मीराचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि ती म्हणते, अहो ऐका ना, अहो चला की लवकर जाऊन येऊ, विसर्जन करायचं आहे ना. तेव्हा सत्य आता मीरा पाहिल म्हणून पटकन पॅम्पलेट आता खिशात ठेवतो. मग सत्या गणपती बाप्पांना घेतो आणि सगळेजण आता गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करत विसर्जनासाठी सगळेजण एकत्र जायला निघतात. त्यानंतर आता सगळेजण विसर्जन करून येतात, सगळं काही आवरतात आणि मग त्यानंतर मीरा झोपलेली असते. तेव्हा सत्या मात्र अगदी प्रेमाने तिच्याकडे बघत असतो. तेव्हा तो आता तिच्याकडे बघत बघतच मनात विचार करतो की हिच्या चेहऱ्यावर हसू जर आणायचं असेल तर मला काहीतरी करायलाच हवं आणि तिच्या या हसऱ्या चेहऱ्यासाठी मला थोडी मेहनत तर करावीच लागेल. हे बघ धूमकेतू, हा सत्या अजिबात हरणार नाही. तेव्हा पुन्हा एकदा तो ते पॅम्पलेट काढतो आणि त्याच्याकडे बघतच राहतो, कारण भव्य सायकलची स्पर्धा असते आणि 2 लाख रुपयांचं बक्षीस त्याला मिळणार असतं, जे की 2 लाख रुपये मिळाल्यानंतर त्याला त्याच्या बायकोचं स्वप्न पूर्ण करता येईल. आणि मग त्यानंतर त्याला आठवतं की लहानपणी मी खूप सायकल चालवायचो, अगदी अख्खा दिवसभर मी सायकलवर फिरायचो. पण मी 5 दिवस अशी रेग्युलर सायकल चालवू शकेल का,
काय माहीत, परंतु एक मात्र खरं आहे, 5 दिवस गाडी चालवून मी 2 लाख रुपये नाही कमवू शकत. तेव्हा असं म्हणून तो मीराकडे सतत पाहतच राहतो आणि मग त्यानंतर हळूच दबक्या पावलांनी पुन्हा एकदा कपाटाजवळ जातो आणि आपण साठवलेले जे काही पैसे असतात त्या पैशांचा गल्ला हातात घेतो आणि मग त्या गल्ल्याकडे पाहत म्हणतो, यात पैसे साठवून धूमकेतूचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला किती दिवस लागतील ते माहीत नाही, परंतु सायकल चालवून नक्कीच मी तिचं हे स्वप्न पूर्ण करू शकतो आणि 2 लाख रुपये कमावणं खरंच ही खूप चांगली संधी आहे. ही मला आता सोडायला नको. आता हाच विचार करत करत सत्या पुन्हा एकदा पैशांचा गल्ला लॉकरमध्ये ठेवतो आणि मीरा गाढ झोपल्यामुळे तिला खरंच काही कळालेलं नसतं आणि पुन्हा एकदा त्या पॅम्पलेटकडे पाहतो आणि विचार करतो, हे कसं जमणार मला, पण मला ना हे जमवावंच लागेल असं म्हणून तो पुन्हा एकदा मीराकडे बघतो. त्यानंतर सत्याला आता काही सुचत नसतं. मग आता तो लगेचच हॉलमध्ये जातो. सगळेजण झोपलेले असतात. तेव्हा सत्याच्या मनाची मात्र चलबिचल सुरू असते. काय करावं बरं, भाग घ्यावा की नाही. माझ्या बापाला जर समजलं मी या सायकलच्या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय तर त्याला आवडेल की नाही, त्याला माझा अभिमान वाटेल की तो माझ्यावर चिडेल, आणि धूमकेतूचं काय, असे सतत त्याच्या मनात प्रश्नावर प्रश्न घोळत असतात. त्यावेळी आता तो असा विचार करत असतानाच मग आता तो म्हणतो, याशिवाय माझ्याकडे दुसरा ऑप्शनसुद्धा नाही आहे. त्यानंतर आता समोर तेथे आजी येते, कारण तिने सत्याला बघितलेलं असतं. सत्या आता मागे वळून पाहतो तर समोर आजी असते. अगदी अंधारातच आजी तेथे आल्यामुळे सत्या जोरात ओरडतो. तेव्हा ती विचारते, काय झालं रे ओरडायला, अरे मीच आहे, तुला दिसत नाही का समोर. मग आता सत्या थोडा शांत होतो. आजी म्हणते, थांब थांब हा मी आलेच, असं म्हणून त्या लॅम्प चालू करतात आणि लगेचच म्हणतात, चल मी तुझ्या डोसक्याला ना तेल लावून देते. तेव्हा आता आजी म्हणतात की बस खाली. तेव्हा तो म्हणतो, नको नको आजी, माझ्या डोक्याला वगैरे नको ना तेल लावू. तरीही सत्य ऐकतच नाही. मग आजी जरा जबरदस्तीनेच त्याला तिथे खाली बसवतात आणि लगेचच त्याच्या डोक्याला तेल लावून देत असतात. चांगली चंपी वगैरे करतात आणि म्हणतात, दिवसभर तू उन्हामध्ये अगदी वणवण फिरत असतो भाडी मारत. मग आता आजी म्हणते, बरं वाटतंय की नाही. तेव्हा आता सत्या अजूनही मनात तोच विचार करत असतो की नक्की सायकलचे नियम अटी काय आहेत, पण अशी सायकल चालवायची म्हणजे नक्की करायचं तरी काय असेल, त्यात काय काय करावं लागणार आहे काय माहीत, कसं होणार आहे ना सगळं ते सुद्धा नाही माहीत. काही सुचेनासं झालंय, अगदी डोक्याचा भुगा झालाय. तेव्हा आजी आता लगेचच म्हणतात, काही काळजी करू नको बाळा, तुला ना सगळं काही अगदी व्यवस्थित सुचेल. अरे डोक्यावर जर तेल घातलं ना तर सगळी टेन्शन उडून जातात आणि डोसकं थंड असलं तर सगळ्या गोष्टीसुद्धा सोप्या होऊन जातात. हो की नाही सत्या, अरे बोल ना बाळा, कसला विचार करतोस. मग आता तो विचारतो, आजी मला एक सांग ना, अगं माझ्या घरासाठी किंवा माझ्या बायकोसाठी मला जरा जास्तीचे कष्ट घ्यायचे असतील किंवा तिची स्वप्न मला पूर्ण करायची असतील आणि काही जिकरीचं काम तिच्यासाठी मी केलं तर चालेल ना. तेव्हा आजी म्हणतात, अरे बाळा, अरे जिकरीचं काम वगैरे असं काही नसतं रे, कारण काम हे ना काम असतं, फक्त ते चांगलं असलं ना म्हणजे झालं, आणि कामामध्ये लहान मोठं असं काहीही नसतं. तेव्हा सत्या म्हणतो, हो की ते तर मला माहीत आहे, पण मी हे जर घरच्यांना सांगितलं तर ते ऐकतील का किंवा नाही ऐकणार, मला ना तेच कळेनासं झालंय. तेव्हा आजी आता विचारते, पण सगळ्यांना सांगायचंच नाही, आपल्या मनाने आपल्या बायकोसाठी जे करायचंय ते तू करू शकतोस ना, सगळ्यांना सांगायची काय गरज, कारण तू आणि बायको बोला आणि काय ते ठरवा, आणि तुला काय सगळ्यांना उत्तरं दिली पाहिजेत असं काही नाही, संसार शेवटी तुमच्या दोघांचा आहे आणि तुम्हालाच तो करायचा आहे. तेव्हा सत्या विचारतो, बरं आजी तुझं काय म्हणणं आहे, मी करू ना नक्की, कारण मला माझ्या धूमकेतूच्या स्वप्नांसाठी हे काम तर करावंसं वाटतंय, असं सत्या सांगतो. तेव्हा आजी म्हणतात, तू जे काम करशील ना बाळा, त्या कामामध्ये मी अगदी तुझ्याबरोबर आहे, फक्त काय मदत हवी ना ती तू मला सांग. ही आजी अगदी खमकी आहे. तेव्हा आजीने आता परमिशन दिल्यामुळे सत्या खूपच खुश होतो आणि लगेचच आजीजवळ जाऊन बसत आजीला जवळ घेतो आणि म्हणतो, आजी अगं आता खरंच तेलाची काहीसुद्धा गरज नाही, कारण तुझ्याशी नुसतं बोललो ना तरी ही सगळं टेन्शन गेलं बघ आता.
असं म्हणून तो खुश होतो. तेव्हा आजी आता प्रेमानेच त्याला जवळ घेतात आणि असा दाढीवरून हात फिरवतात. म्हणतात, लेकरू ग माझं ते. तेव्हा सत्य म्हणतो, आजी सगळं दाढीला तेल लागतंय. आजी मुद्दामच अजून तेल लावतात आणि विचारतात, कुठे कुठे, इथे का बाळा? असं म्हणून स्वतःच्या नातवाचं त्या खूप कौतुक करू लागतात. तर दुसऱ्या दिवशी निरूपाचं सगळं आवरून झालेलं असतं आणि ती आता पर्स हातात घेते आणि म्हणते, ही पर्ससुद्धा ना अगदी दळभद्री आहे. कारण हिच्यातून काय, आता अशा पैशाच्या नोटा पडायला हव्यात ना, पण नाही, हिच्यातून काय पडतंय तर चिल्लर. असं म्हणून पर्समध्ये असणारी चिल्लर ती आता बेडवर ठेवते. तेवढ्यातच तेथे आता पंकज मम्मा मम्मा असं करत तेथे येतो. त्यावेळी निरूपा विचारते, काय झालं, बोल बाबा पटकन. तेव्हा पंकज म्हणतो, मम्मा मला खूप मोठ्या कंपनीमध्ये आज इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे. तेव्हा निरूपा म्हणते, हो जा की, मी तुला कुठे नाही म्हटले. त्यावेळी पंकज म्हणतो, पण मग आता ती विचारते, काय झालं पण करायला, जा की. अरे मोठ्या कंपनीमध्ये जाऊन चांगल्या प्रकारे इंटरव्ह्यू दे आणि तुला यावेळी तर नोकरी मिळालीच पाहिजे बघ बबड्या. आता अजिबात असं हातावर हात ठेवून चालणार नाही. तो म्हणतो, हो मम्मा अगं पण. तेव्हा निरूपा आता आश्चर्याने त्याच्याकडे बघते आणि विचारते, हा पण कशासाठी रे एवढा मोठा? तेव्हा आता पंकज म्हणतो, मम्मा अगं हा पण ना कशासाठी माहिती आहे? अगं आता मला जायचं यायचं म्हटल्यावर पैसे नको का? आणि जर वेळ उशीर झाला तर नाश्ता पाण्यासाठी सुद्धा लागतीलच ना थोडेफार पैसे, एखादा चहा प्यायला किंवा एखादं सँडविचेस खायला. तेव्हा निरूपा आता म्हणते, हे बघ माझी पर्ससुद्धा रिकामी आहे, बघ आहे का यामध्ये काही चिल्लर सोडून? नाही आहे ना. एक काम कर, मोठ्या पगाराची नोकरी कर आणि लगेचच तुझासुद्धा लवकरात लवकर खिसा भरू दे आणि माझीसुद्धा पर्स भरू दे. तेव्हा पंकज म्हणतो, मम्मा अजून त्याला खूप उशीर आहे, तू असं का ग करतेस? मला अशी पैसे देण्यासाठी टाळाटाळ का करत असतेस? अगं फक्त थोडेसेच दे ना, 3-4 हजार, असं म्हणून तो सारखेच पैसे मागतो. तेव्हा निरूपा आवासून उभी राहते आणि विचारते, काय काय बोललास, एवढे पैसे? तेव्हा ती आता मोठ्यानेच विचारते, किती पाहिजे पैसे म्हणालास? तेव्हा तो म्हणतो, 3-4 हजार नाही ग, 300-400 आपले. तेव्हा ती म्हणते, माझ्याकडे पैसे नाही आहेत, 1 रुपीसुद्धा राहिली नाही आहे, तू आता निघ बरं. असं म्हणून ती त्याला जायला सांगते. तेव्हा तो जाता जाता आता तेथे असणारी चिल्लर घेत असतो. तेव्हा निरूपा हावरटासारखी आता लगेचच स्वतःजवळ ती चिल्लर घेते आणि म्हणते, ठेव, रुपयासुद्धा घ्यायचा नाही. असं म्हणून ती तिच्या पर्समध्ये ती चिल्लर ठेवते आणि पंकजला तेथून काढून देते. त्यानंतर आता निरूपा एकटीच बडबडू लागते की माझ्याकडे रुपडीसुद्धा राहिली नाही, अगदी माझ्या पर्सलासुद्धा कडकी भरली आहे. त्यानंतर आता इकडे मीरा ही सत्याकडे येते आणि म्हणते, हो उठा उठा, किती उशीर झाला आहे, तुम्हाला गाडीवर नाही जायचं का कामावर? असं म्हणून ती त्याला सतत उठवण्याचा प्रयत्न करते, पण सत्य अगदी गाढत झोपलेला असतो. काही वेळानंतर आता मीरा म्हणते, अहो उठताय की नाही, मी तुमच्यासाठी चहा बनवते, अहो आवरा की पटकन. नंतर सत्या जागा होतो आणि घड्याळात पाहतो तर खूप वेळ झालेला असतो आणि म्हणून तो म्हणतो, अरे बापरे काय करायचं, लवकरात लवकरात आवरून घ्यायला हवं मला. असं म्हणून तो आंघोळीसाठी जातो. तेव्हा मीरा आता हसते आणि म्हणते, आजीना बरोबरच म्हणतात, कारण त्यांचा सत्या ना अजून लहानच आहे. तेव्हा सत्या म्हणतो, असं का, पण तुझा सत्या कसा आहे ते तरी सांग. मग आता त्यानंतर सत्या हा आतमध्ये जातो आणि हसत असतो. तर मीरासुद्धा आता सत्या जे काही वागतोय ना त्यामुळे गालात हसत असते आणि त्यानंतर तिला जरा आजीची आठवण होते. तेवढ्यातच निरूपा मोठ्या मोठ्याने आवाज देऊ लागते, ए मीरा चल पटकन, ए मीरा चल पटकन. मग मीरा बिचारी पदर खोचूनच किचनमध्ये जाते. तेव्हा काय ग, ही मुलगी केव्हाची इथे बसली आहे नाश्त्यासाठी आणि तू मात्र आतमध्ये टाईमपास करत बसली का, असं निरूपा विचारते. तेव्हा त्या दोघीही म्हणजे रिया, देविका आणि निरूपा त्या तिघीही अगदी डायनिंग टेबलवर बसलेल्या असतात आणि मीरा कधी येते याची वाट पाहत असतात. मीरा येते, पदर खोचते आणि म्हणते, नाश्ता तयार आहे हा, मी लगेचच देते सर्वांना. आजीसुद्धा तितक्यात तेथे येतात आणि म्हणतात, काय ग, देविका आजही इथे बसली आहे, तिला काय तिचा नाश्ता करून खाता येत नाही का? किंवा तिथे त्या कढईमधून तिला पोहेसुद्धा साधे घेता येत नाही का? असं रागातच आजी विचारते. तेव्हा निरूपा म्हणते, तसं नाही हो सासूबाई, अहो झालं काय ना, तिला तिकडे पार्लरमध्ये खूप कामाचा बोजा असतो, फेशियल म्हणू नका, त्याचबरोबर तिथे मेनिक्युअर, पेडिक्युअर, फेशियल
बॉडी मसाज सगळं काही तिला एकटीलाच बघावं लागतं. असं असतं ना, ती त्यात पार्लरची मालकीन. अहो सगळे जे कस्टमर येतात ना त्यांना तिच्याकडूनच सगळं काही करून घ्यायचं असतं. मग मला सांगा, आपण एक वेळ तिच्या हातामध्ये नाश्ता दिला तर काय बिघडतं बरं? आणि आपण एवढी तर तिची काळजी घ्यायलाच पाहिजे ना. आणि जसा सासू म्हणून तुमचा मीरासाठी जीव तुटतो ना, तसा माझा देविकासाठी तुटतो. त्यात माझं काही चुकतंय का हो, सांगा बरं. तेव्हा देविका मात्र हसत असते. तर रिया ही निरूपाकडे आता बघतच राहते, कारण रियाबद्दल निरूपा काहीही बोललेली नसते. आजी म्हणतात तुझं बरोबर आहे ग तसं. तेव्हा निरूपा म्हणते आहे की नाही बरोबर. मग आजी म्हणतात ऐक ना, तसं असेल ना तर मग तूच बनव ना तुझ्या लाडक्या सुनेसाठी नाश्ता वगैरे. तेव्हा धक्क्यानेच आता निरूपा ही आजीकडे बघते आणि एकदमच गप्प होऊन जाते. अगदी तिला घास भरवतो, माझी काही हरकत नाही, पण एका सुनेसाठी दुसऱ्या सुनेला राबवणं हे काही आपल्याला पटत नाही आणि पटणार सुद्धा नाही. तेव्हा निरूपा म्हणते हो ही घरीच असते ना. तेव्हा आजी म्हणते अगं तू सुद्धा तर घरीच असते ना. तेव्हा आता निरूपा लगेचच म्हणते पण आता कसं आहे ना, मी पार्टनर आहे ना पार्लरची, मी अगदी कालच बघून आले होते आमचं पार्लर. तेव्हा देविका धक्क्यानेच निरूपाकडे बघते. अहो आता तर तिची कामं अजून वाढली आहे. मग आता जे घरी आहे त्यांनी जर देविकाची काळजी घेतली तर त्यात काय चुकलं माझं, सांगा बरं. तेव्हा मीरा आता तेथे येते आणि लगेचच सर्वांना नाश्ता वाढते. आणि मग त्यानंतर आता निरूपा आजीला सांगू लागते की आता आमचं निरूपा ब्युटी पार्लर आहे ना त्याची खूप मोठी ब्रांच होणार आहे आणि खूप मोठं नावसुद्धा आता माझं त्यावर लागणार आहे. तर त्याचं रियुनियनसुद्धा चाललंय. तेव्हा आजी विचारते काय चाललंय. आता रियासुद्धा देविकाकडे बघते. निरूपाला काही व्यवस्थित बोलता येत नसतं, म्हणूनच आता आजी म्हणते बोल ना गं काय चाललंय तुमचं ते. तेव्हा रेनोव्हेशन चाललंय असं देविका सांगते. मग निरूपा म्हणते हो तेच काय चाललंय त्यांचं, पण देविका मोठ्या अक्षरामध्ये माझं नाव लिहायला पाहिजे हां, आणि त्याला अशा चमचमत्या लाईटसुद्धा लागायला हव्यात. आणि ते रिझर्वेशन वगैरे झालं ना तर नावावरचा पडदा काढायला आपण सुद्धा जाऊयात, चालेल ना. तेव्हा देविकाला आता असा अचानक ठसकाच लागतो, कारण आता देविकाचंच ते पार्लर नसतं आणि निरूपाचं नाव कुठून लागणार हाच प्रश्न तिला पडतो. आता देविकाला जोराचा ठसका लागल्यामुळे निरूपाची लगबग सुरू होते. रिया पाणी दे गं बाई, पाणी दे पटकन तिला. पुढे आता निरूपा म्हणते सावकाश बाळा सावकाश, आणि अगदी आरामात नाश्ता कर हा. तेव्हा देविका म्हणते हो करते की. त्यावेळी आता तुझं तिकडचं काम झालं ना तर मला सांग, पण बोर्डचं उद्घाटन ना मीच करणार, असा निरूपा हट्ट करते. तर देविकाचं अजूनच टेन्शन वाढतं. पण आता वेळ मारून न्यायची म्हणून ती म्हणते की ऑफकोर्स आई तुम्हीच करणार आहो. इकडे सत्या हा आंघोळ वगैरे करून बाहेर येतो आणि लगेचच ते पॅम्पलेट काढतो, त्याच्याकडे सारखं बघत असतो आणि मग आपल्या खिशात ठेवतो. दिवस रात्र सारखेच त्या सायकलच्या स्पर्धेचे विचार त्याच्या मनामध्ये असतात. इकडे पंकज आता निरूपाच्या रूममध्ये आलेला असतो. त्याने 1 रुपयासुद्धा अजून तिच्याकडून घेतलेला नसतो, त्यामुळे त्याला पैसे हवे असतात आणि तो पैसे शोधण्यासाठीच तेथे आलेला असतो. निरूपाची मगाची पर्स कुठे गेली हा प्रश्न त्याला पडतो आणि इकडे तिकडे टेबल खाली वगैरे तो शोधू लागतो. पण निरूपाने पर्स आता लपवून ठेवलेली असते. मग त्याला समजतं कपाटामध्ये पर्स असू शकते, म्हणूनच तो आता लगेचच कपाट उघडतो, त्यामध्येच ती पर्स असते. त्यानंतर आता त्याला माहीत असतं की यामध्ये फक्त चिल्लर आहे, पण एक नथ होती आणि ती नथ आपण आता सोनाराकडे जाऊन विकायची आणि त्यातून पैसे घ्यायचे, असा त्याचा हेतू असतो. आणि मग लगेचच तो पर्समधून ती नथ काढतो आणि त्याकडे पाहतच राहतो आणि म्हणतो की सॉरी मम्मा, असं म्हणून तो स्वतः हसतो. तर दुसरीकडे आता सत्या हा सायकलची जेथे स्पर्धा असते ना तेथे येतो. तर सगळेजण आता विचार करत तिथे उभे असतात. का सत्या तिकडे जातो आणि सायकल उभी का आहे असं एका काकांना विचारतो. ते सांगू लागतात काही नाही, ज्याने स्पर्धेमध्ये भाग घेतला होता ना तो जरा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. मग आता सायकलची स्पर्धा काही कॅन्सल होणार का असं सत्या विचारतो.
तेव्हा ते काका म्हणतात, नाही आता 15-20 मिनटं वाट बघू, जर कोणी नाही भाग घेतला तर कॅन्सलच करावी लागेल ना. मग त्यानंतर आता जो अनाऊन्सर असतो तो अनाऊन्स करतो, ज्याला कुणाला भाग घ्यायचा असेल त्याने 15-20 मिनटामध्ये इकडे माईकशी संपर्क साधायचा आहे, नाहीतर उगीच तुमच्या हातून ना संधी जायची. चला मंडळी पटापट चला, 15 मिनटामध्ये जर स्पर्धेमध्ये कुणी नाव नाही नोंदवलं तर स्पर्धा कॅन्सल होईल असं आम्हाला अनाऊन्स करावं लागेल. चला मंडळी, सांगता येत नाही नशिबाच्या कोणत्या चाकावर कोणाचं नाव लिहिलं असेल, त्यामुळे लवकरात लवकर या आणि नाव नोंदणी करा असं तो अनाऊन्स करत असतो. पण पुढे नाव देण्यासाठी पटकन कुणी येत नसतं. सत्याच्या मनाची मात्र घालमेल होत असते की काय करावं, कारण ही संधी जर एवढी मोठी हातातून गेली तर आपण मीराचं दुकान, तिचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करू शकणार नाही अशी त्याला खात्री असते. मग त्यानंतर सत्याला आता तो विचारतो, ओ दादा, आहे का तुमच्यामध्ये हिंमत या स्पर्धेमध्ये भाग घेण्याची? मग आता कुणीच हात वर करत नाही. ते पाहून सत्या लगेचच आता क्षणाचाही विलंब न करता हात वर करतो. सगळेजण त्याच्याकडे बघू लागतात. मग सत्या म्हणतो, मी आहे तयार भाग घ्यायला. तेव्हा सगळेजण आता खूपच खुश होतात आणि टाळ्या वाजवा की असं अनाऊन्सर मोठ्याने म्हणतो. सगळेजण सत्यासाठी टाळ्या वाजवतात आणि त्याचं अभिनंदन करत त्याला चीअरअप करणार असतात. तेव्हा आता सत्याला खूप म्हणजे खूपच आनंद होतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सत्या फायनली त्या सायकलच्या स्पर्धेमध्ये भाग घेतो. मग मीरा आता त्याला कॉल करते आणि विचारते, कुठे आहात तुम्ही? तेव्हा तो म्हणतो, मला 5 दिवस घरी यायला जमणार नाही, खूप मोठं भाडं आलंय मला आणि मला वाटतं की तिकडे रेंजसुद्धा नसेल, त्यामुळे फोनसुद्धा स्विच ऑफ लागू शकतो. त्यानंतर आता मीराला टेन्शनच येतं. सत्या लगेचच फोन ठेवतो. दुसरीकडे निरूपाला समजतं की आपली पर्स तर उघडी आहे आणि नथसुद्धा गायब आहे. काय करायचं, या काम ना फक्त पनवतीचं असू शकतं असं म्हणून ती आता लगेचच मीरावर सुद्धा आरोप करू लागते की तुझा नवराच चोरटा आहे. तेव्हा आजीला मात्र खूप राग येतो. तर दुसरीकडे सत्या मात्र आता सायकलच्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन सायकल चालवायला सुद्धा सुरुवात करतो. इकडे आता आजीच्या तळपायाची आग मात्र निरूपाच्या अशा बोलण्यामुळे मस्तकात गेलेली असते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.